येणाऱ्या 7 तारखेला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे आणि या मतदानासाठी या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि ज्यावेळेस उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य माऊलीच्या डोळ्यात आसू होती. त्या आसवाचा हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हा आम्हा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, व्यासपीठावरील इतर मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठाचा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा घराघरात आवाज जातोय तिथपर्यंत माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब मागच्या वर्षी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. मी मागच्या निवडणुकीत आपल्याला सांगितलं होतं, ओमराजे फक्त निवडणुकीपुरता दिसणारा उमेदवार न राहता तुमच्या कुटुंबातला सदस्य, तुमच्या घरातला हक्काचा माणूस, ह्या पद्धतीनं तुमच्यासाठी राबणारा 5 वर्ष तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि बांधवांनो ते वचन मी या ठिकाणी पाळलेलं आहे. मला अनेक लोक विचारतात की ओमराजे तयारी कुठपर्यंत आली, अनेक पत्रकार विचारतात की तयारी कुठपर्यंत आली. मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की ज्या दिवशी ओमराजेनं खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून ओमराजेची तयारी चालू आहे आणि ती अखंड 5 वर्ष त्याच ताकदीनं सुरू आहे. आज पावसाळ्यात उगवल्यासारख्या इच्छुकाच्या छत्र्या अनेक आल्यात तुमच्या सगळ्याच्या समोर. पण बांधवांनो, जेव्हा 2.5 वर्ष सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ती 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून मला काम करता आलं. आपल्या सगळ्याला आठवत असेल 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं कोरोनाचं नियंत्रण करण्यासाठी गेलं. इन त्या ठिकाणी 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. पण साहेब मला आनंदानं सांगावं असं वाटतंय की कित्येक वर्षापासून अपूर्ण असलेलं धाराशिवचं स्वप्न, धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्याला मंजूर करून चालू करून आपण साहेब त्या ठिकाणी दिलं आणि पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतील. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की परीक्षा आल्यावर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला. मी 5 वर्ष इमाने इतबारे 24 तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आपल्या कुटुंबातला सदस्य, आपल्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की ओमराजेला मागच्या 5 वर्षात ज्यांनी फोनवरनं संपर्क करून काम सांगितलं असेल आणि ज्याचा नंबर, ओमराजेचा नंबर ज्या ज्या माणसाच्या फोनमध्ये सेव्ह आहे, जरा अशा मंडळींनी हात वर करावं. आता कसं करणार आहेत? करा साहेब. मला माझ्या संपर्कावरनं पण हिणवलं जातंय, संपर्कावरनं हिणवलं जातंय. एखाद्या सामान्य शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर दिला, ते म्हणतात खासदाराचं काम आहे का? चिल्लर काम आहे, क्षुल्लक काम आहे. एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्जाची फाईल मॅनेजर करून देत नसेल तर मॅनेजरला बोलून त्या ठिकाणी त्याला पीक कर्ज वाटप करायला लावलं, ते म्हणते क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. एखाद्या शेतमजूर लेकराचा मुलाचं शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी मंजूर करून दिला असेल, हे म्हणतात क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. बांधवांनो, एखादी आपली भगिनी दवाखान्यात ऍडमिट असेल डिलिव्हरीसाठी, तिला 2 बाटल्या रक्ताच्या लागल्याच्या नंतर त्या बाटल्या आपण दिल्या असतील, पण ही
हुशार मंडळी म्हणते क्षुल्लक काम आहे, चिल्लर काम आहे. साहेब, मला त्या ठिकाणी ह्या भागातला साधा ड्रायव्हर, साधा क्लीनर, ज्या माणसाकडे अचानक एका आडबाजूच्या रस्त्याला त्याची गाडी पंक्चर होते, साहेब अशा प्रसंगामध्ये गाडी जाक नाही म्हणून तो माणूस ह्या जिल्ह्याचा खासदार जर त्याला आपलासा वाटत असेल, जवळचा वाटत असेल आणि खात्री असेल की ही सुद्धा काम माझा खासदार त्या ठिकाणी करून मला या अडचणीतून बाहेर काढील, ह्याला ते चिल्लर काम संबोधतात, क्षुल्लक काम संबोधतात. पण मी त्या परिस्थितीत स्वतःला टाकून बघत असतो की आपलीच गाडी पंक्चर झाली आणि आपल्याच गाडीत जर जाक नसेल तर आपण काय करचाल? आपल्या जवळच्या माणसाला फोन लावचाल आणि ज्याच्याकडून काम होते अशा माणसाला फोन लावचाल. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की त्या साध्या ड्रायव्हरला आणि क्लीनरला जर हा ओमराजे त्याच्या जवळचा वाटत असेल, हक्काचा वाटत असेल, तर मी हा विश्वास या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षात निर्माण केलंय. आणि ही मंडळी म्हणतात ज्याकण टामी द्यायचं काय खासदाराचं काम आहे का? मला साहेब आपल्याला आवर्जून सांगायचंय की संकटात सापडलेल्या माणसाला जाग देणं त्यांना क्षुल्लक काम वाटत असेल, पण मला वाटते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जंगली रम्मी खेळण्यापेक्षा सामान्य ड्रायव्हरला जाग दिल्याला त्याच्या कामाला पडलेलं कधी चांगलं. आता मला तुम्हाला विचारायचंय, आता मतदान चालू झालंय, आता त्या ड्रायव्हरचं किन्नरचं मतदान लागणार आहे का नाही? हो, ह्यांना लागणार आहे का नाही? मतदान लागतंय आणि काम करताना काय दुखतंय होय? आता त्या सामान्य शेतकऱ्याचा ज्याचा डीपी बदलून दिलाय त्याचा मतदान लागणार का नाही? त्या शेतकऱ्याच्या लेकराचं मतदान लागणार आहे का नाही? बांधवांनो, मला आपल्या सगळ्याला आवाहन करायचंय, ही तुमच्या कामाला चिल्लर काम संबोधते, तुमचं काम करणाऱ्या खासदाराला क्षुल्लक खासदार संबोधते, चिल्लर खासदार संबोधते. मला तुमच्या सर्व मंडळीला आव्हान आहे की आपल्याला चिल्लर क्षुल्लक समजणाऱ्या लोकाला आपल्या चिल्लरचा बंदा हवाडा येणाऱ्या 7 तारखेला दाखवायचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचंय. माझ्या फोनचा इतका धसका घेतलाय की काय माझ्या विरोधातले 8-9 आमदार रोज रेकॉर्डिंग करून टाकायला लागलेत की आम्ही सुद्धा फोन लावतो. अरे राजा, अरे मी काय काल निवडणूक लागली म्हणून परवा दिवशी बसून फोन उचलत नाही. हा ओमराजे 5 वर्ष झाला अखंडपणे सामान्य माणसाची सेवा त्या फोनच्या माध्यमातून करतोय. मला सांगायचंय साहेब, माझा संपर्क काय ते मी थोडक्यात सांगतो. माझ्या एका फोनवर दिवसाला साधारणतः 800 ते 900च्या दरम्यान फोन येतात. भारतीय जनता पार्टीला जर पुरावा पाहिजे असेल तर माझा CDR काढून बघा, मला मी नंबर जाहीर करतो. एका फोनवर 800 ते 900 फोन येतात. असे 4 नंबर आहेत. बांधवानो, 4 नंबरचे 800च्या सरासरीने किती झाले? 8 चौक 3200. 3200 मधले सुद्धा वरचे 2200 आपण त्या ठिकाणी सोडून दिले देवाच्या नावानं. हजारच धरले. दिवसाचे 1000 फोन म्हणलं तर 10 दिवसाचे किती झाले? 10,000. एका महिन्याचे 30,000. एका महिन्याचे 30,000 झाले तर एका वर्षाचे 3,60,000. एका वर्षाचे 3,60,000 झाले तर 5 वर्षाचे करा की हिशेब. हिशेब नाही केला म्हणून तर डॉक्टर पाटील 40 वर राहिलेलं कळलं नाही आपल्याला. 5×15 म्हणजे 15 लाख ते आणि 6×5 30. 15 आणि 3 18 लाख लोकांचा ओमराजेचा मागच्या 5 वर्षातला संपर्क आहे. 18 लाख लोक माझ्या संपर्कात आलेत आणि त्या माणसाचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काम झालंय. मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, कुठलाही मायका लाल आला तरी 18 दिवसात 18 लाख लोकांचा संपर्क करून काम करू शकेल का? आणि साहेब, ही 18 लाख लोकच माझी शक्ती आहे, माझी ताकद आहे आणि माझे प्रचारक आहेत ज्यांनी संपूर्ण निवडणूक यांच्या हातात घेतली का नाही? 18 लाख लोक. मला सांगायचंय, माझ्या निवडणुकीसाठी पुढं एवढी मोठी शक्ती आहे साहेब. 8 आमदार आहेत. त्यानंतर आपल्यातलेच 40 बोके
50 खोके देऊन खरेदी करून आपला पक्ष आणि बाण घेतलेली लोक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून त्याच्यातनं सुद्धा 38 लोक त्यांच्या सोबत घेतली. तो सुद्धा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे. एवढंच नाही, आमच्या काँग्रेसच्या सुद्धा 2-4 खिडक्या त्यांनी सोबत घेतल्यात साहेब. आणि काँग्रेसच्या खिडक्या साहेब, काँग्रेसचा सुद्धा हात ह्याच्यामुळे वाचला की तो राष्ट्रीय पक्ष होता. जर प्रादेशिक पक्ष असता तर काँग्रेसचा सुद्धा हात गेला असता, तुम्हाला सुद्धा बासरी घ्यायची पाळी आली असती. पाटील साहेब, एवढी सगळी शक्ती एकत्र केल्याच्या नंतर मनसेचं इंजिन तर बिनशर्त ह्यांना ओढायला तयार आहे साहेब. सगळ्याचा डबा ओढतोय मनसेचं इंजिन. बघा, एवढी शक्ती एका बाजूला उभी आहे, पुन्हा 1 फूल 2 हात पण त्यांच्या बरोबर आहेत. अजून बी कॉन्फिडन्स येईना, अजून बी कॉन्फिडन्स येईना. मला आपल्याला विचारायचंय, एवढं करून बी जागा जिंकत नाही. लक्षात आल्याच्या नंतर म्हणले मोदी साहेब तुम्हीच या आणि तुम्हीच काहीतरी आम्हाला ह्याच्यातून वाचवा. साहेब, देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी ओमराजेच्या विरुद्ध, आपल्या विरुद्ध या ठिकाणी येऊन सभा घ्यावी लागली. मला वाटतं ह्याच्यातच आपली शक्ती काय आहे ती त्यांच्या लक्षात आली का नाही रे? आली का नाही बांधवांनो? आणि साहेब, एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला विश्वास देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो साहेब, देऊ का? मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मतं घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून येईल साहेब. आज या ठिकाणी मला अजून सांगायचं, ही निवडणूक साहेब सामान्य माणसानं हातात घेतली. ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी आणि तुम्ही पक्ष स्थापन केला, चालवला, आणि हा धोंड्या म्हणतोय की पक्ष शिंदेचा, धोंड्या म्हणतोय बाण शिंदेचा. ज्या शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, हा धोंड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीत आणि पक्ष अजित पवारांचा. लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले, चिन्ह काढून घेतले, हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही. आणि साहेब, आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठं न्यायालय ह्या जनतेचं आहे. आणि ही जनता येणाऱ्या 7 तारखेला खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय साहेब की मला सामान्यातली सामान्य माणसं आर्थिक मदत करतायत. शेतकरी त्याच्या कष्टाचा घामाचा पैसा, एका शेतकऱ्यानं 10,000 रुपयाची आर्थिक मदत माझ्या निवडणुकीसाठी केली. एवढंच नाही, रिटायर्ड मिलिटरीमॅन चिकरड्याचा माणूस आहे साहेब, स्वतःचं सोनं मोडून मला 25,000 रुपयाची मदत त्या माणसानं केली. एका गवंडी काम करणाऱ्या माणसानं 1100 रुपयाची मदत त्या ठिकाणी केली. एवढंच नाही साहेब, एका 13 वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंचा बाजूला करणं हे कष्टाचं काम करून 1660 रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले. इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती, एवढे इमानदारीचे आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री आहे साहेब, साक्षात आई तुळजाभवानी सुद्धा मला भरभरून आशीर्वाद या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणे ह्या ताकदीच्या जोरावर आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल. आज आपल्या माध्यमातून मला सांगायचंय की मला कामाच्या बाबतीत बोललं जाते. मला सांगायचंय साहेब, जाहीररित्या RDSS नावाची केंद्र सरकारची योजना होती. ह्या योजनेच्या अंतर्गत आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास 51 नवीन 33 kVचे सबस्टेशन मंजूर करून घेतलेत. त्याच्यातले 40 धाराशिव जिल्ह्यातले आहेत, बार्शी विधानसभेतले 4 आहेत आणि औसा विधानसभेमधले 7 आहेत. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर एकूण 60 आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेत. धाराशिव जिल्ह्यातले 38 आहेत, बार्शी विधानसभेतले 10 आहेत, औसा विधानसभेतले 11 आहेत. क्षमता वाढ केलेले धाराशिव जिल्ह्यातले 13 आहेत, बार्शी मधला 1 आहे आणि औसा मधले 2 आहेत.
आणि वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर धाराशिव जिल्ह्यातले 2250 आहेत, बार्शी विधानसभेतले 485 आणि औसा विधानसभेमधले 357 आणि जे ट्रान्सफॉर्मर 63 आहेत ते 100चं धाराशिव मधले 1550 आहे जिल्ह्यातले, बार्शी विधानसभेचे 234 आहेत आणि औसा विधानसभेचे 265 आहेत। मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की RDSSचा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार ह्या ओमराजेनं मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 1637 कोटी रुपये ह्याच्यासाठी मंजूर करून घेतले। काही कामाचे सर्वे चालू आहेत, काही कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत। पुढच्या 2 वर्षांमध्ये विजेच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही, हे वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। आदरणीय साहेब, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये सुद्धा रामदारा तलाव 15 वर्ष झालं बांधून, दुधाळवाडीचा साठवण तलाव तो सुद्धा कित्येक वर्ष झालं बांधून, दहाटणीचा बॅरेज तो सुद्धा 10-15 वर्ष झालं बांधून, पण दहाटणीच्या बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जे काम करणं गरजेचं होतं त्याला प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं। साहेब, आपलं सरकार असताना आपल्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि 2206 कोटीची तरतूद केली। साहेब, आनंदानं सांगावं असं वाटतं, ते काम केल्यामुळं पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामदारा तलावात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून मला या सर्व जनतेला अवगत करायचंय। आदरणीय साहेब, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर हा रेल्वे मार्ग 2014ला त्या ठिकाणी घोषणा केली होती। 14 ते 19 केंद्रात मोदीजींचं सरकार होतं, राज्यात फडणवीस मुख्यमंत्री होते, पण 14 ते 19 मध्ये साधं 1 गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण ह्या लोकांनी केलं नाही। आदरणीय साहेब, 19ला आपल्या आशीर्वादानं ओमराजे जेव्हा लोकसभेत गेला, खासदार झाला, त्या पहिल्या दिवसापासून आपण ह्याचा सातत्यानं पाठपुरावा करून सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाचं भूमी अधिग्रहणाला गती दिली, त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणारं टेंडर फ्लॅश केलं। आदरणीय साहेब, माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे काम ह्या भागाचा खासदार म्हणून ओमराजेनं या ठिकाणी केलेलं आहे। मला आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं, पारडी फाटा ते नगर रोड ते काटी केमाडी रस्ता, जवळपास या रस्त्याच्या कामासाठी पारडी फाटा ते नगर रोड रस्ता 60 किलोमीटरच्या कामासाठी 60 कोटी रुपये, त्याचबरोबर तुळजापूर नरदेव रस्ता 30 किलोमीटरच्या कामासाठी 183 कोटी रुपये आणि त्याचबरोबर या अक्कलकोट नळदुर्ग रस्त्यासाठी 39 किलोमीटर कामासाठी 274 कोटी रुपये ह्या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतलेत। डोराळे येथील भोगावती नदीवर विशेष प्रयत्न करून संत गोरोबा काका महाराजांची पालखी, आज एकादशी आहे, काकांचाही आशीर्वाद निश्चितपणे, संत गोरोबा काकांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। काकाच्या पालखीला नेहमी त्या ठिकाणी त्या पाण्यातनं जावं लागायचं, तो पूल आपण मुख्यमंत्री असताना आणि गडक साहेब जलसंपदा मंत्री जलसंधारण मंत्री असताना जवळपास 4 कोटी रुपयाचा पूल कम बंधारा त्या ठिकाणी केला, ज्याच्यामुळं आज ती पालखी त्या पुरावून जाते। साहेब, हे काम आपण आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेत। आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जवळपास 203 रस्ते आपण त्या ठिकाणी केलेत। 30-54-50-54च्या अंतर्गत 49.28 कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेत। जनसुविधा आणि नागरी सुविधा अंतर्गत 8,75,00,000 धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी दिलेत आणि 25-15 अंतर्गत आपण मुख्यमंत्री असताना 5 कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी दिलेत। आणि सगळ्यात महत्वाचं, दिव्यांग बांधवाला साहित्य वाटप करणारी ADIPची आणि आलिमकोची जी योजना 1976 पासून चालू आहे, 76 पासून 19 पर्यंत एकाही खासदारानं त्या ठिकाणी राबवली नाही। मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना राबवली। कानाला ऐकायचं मशीन असेल, कृत्रिम पाय असेल, कृत्रिम हात असेल, 3 चाकी साधी सायकल असेल, इलेक्ट्रिक सायकल असेल, त्याचबरोबर
त्या ठिकाणी तुमचा स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, कमोड चेअर असेल, व्हीलचेअर असेल, हे 4,61,00,000 रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न होता त्या ठिकाणी द्यायचं काम आपण ह्या भागाचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी केलं. आदरणीय साहेब, आपल्याला सुद्धा वाटलं असेल हे मी का सांगतोय, कारण पुढची 8 आमदार त्या ठिकाणी बिस्किट भरपूर टाकले जाते आणि त्या बिस्किटावर सारखं ओरडायला चालू आहे. म्हणून ही कामं तुमच्या खासदारानं केलेत हे ठणकावून आणि ठळक काम म्हणून त्यांना सांगण्यासाठी आज साहेब आपल्या साक्षीनं मी ही सगळी कामं आपल्या जनतेच्या समोर सादर करत आहे. आज मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर पेटला. मला आपल्याला विचारायचंय, त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यावर आपला फेसबुक पिंट्यानं साधा जाहीर निषेध तरी केला का हो? नाही. भेटायला तरी गेला का हो? नाही. एवढंच नाही, जेव्हा त्यांनी आमरण उपोषण केलं त्यावेळेस तरी गेला का हो? सरकारनं त्यांना वचन दिलं, वचन पाळलं नाही म्हणून जरांगे पाटील फडणवीसांवर बोलले. काय चूक आहे? एक गरीबाचं लेकरू आरक्षणासाठी संघर्ष करतंय आणि ते बोलल्याच्या नंतर फेसबुकचा पिंट्या जणू बापाला बोलल्याने त्याला राग आला आणि फेसबुक पिंट्या फेसबुकवर काय गरळ वकत होता तुम्ही ऐकलं का नाही? काळा दिवस म्हणून म्हणत होता का नाही? SIT ची चौकशी झाल्याच्या नंतर बाग बडवत होता का नाही? आणि आज उपरती झाली. उद्या 7 तारखेला लक्षात आलं की आपल्या सौभाग्यवती निवडणूक लढवतात आणि त्या जर पराभूत झाल्या तर शेवटी पळी आणि चमच्याचा प्रसाद आपल्याला सुद्धा खावा लागेल ह्याची दहशत त्यांच्या मनात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काल जरांगे पाटलाला भेटायला हे महाभाग गेलं. मला सांगा, स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेल्या या माणसाला माफ करचाल का आपण? ताकापुरता आजी, कामापुरता मामान, ताकापुरते आजी, हे कुटुंब हे सांगतंय. साहेब, अर्चना ताईला उमेदवार दिल्याच्या नंतर हे म्हणतायत आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान केला. मला आपल्या सगळ्याला जाहीररित्या सांगायचंय की एखाद्या बचत गटाच्या चांगलं काम करणाऱ्या महिलेला जर उमेदवारी दिली असती तर मी सुद्धा मानलं असतं की स्त्री शक्तीचा सन्मान केलाय. पण उमेदवारी कुणाला? डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सुनेला. उमेदवारी कुणाला? राणा पाटलांच्या मंडळीला. मला सांगा, आत्ताच त्यांनी त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली. 350 तोळ्यापेक्षा जास्त सोनं आपल्या ताईकडे आहे. मला सांगा, एका गावात सगळ्याचं गोळा केलं तर तेवढं होतंय का हो? ही स्त्री शक्तीचा सन्मान आहे का? मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी 1.5 वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस ओमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण गेलं होतं, 78% पर्यंत गेलंय. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं एक सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट तामिळनाडू राज्याच्या बाजूने दिलं आणि ते आरक्षण वाचवायचं काम केलं होतं. माझी मागणीच इतकी होती साहेब की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं तशीच पावलं उचलावीत आणि महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवावं. पण साहेब, आपण मुख्यमंत्री असल्यामुळं आपल्यासाठी खड्डा खांदायचा प्रयत्न ह्या केंद्र सरकारनं ही मागणी मान्य न करून केला. खड्डा आपल्यासाठी खांदला, पण पडलं कोण त्याच्यात? टरबूज. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, लिंगायत समाजासाठी 12व्या शतकामध्ये समतेचा एकतेचा संदेश देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा अनुयायी म्हणजे लिंगायत समाज. ह्या समाज त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या दर्जाची मागणी करतोय, लिंगायत धर्माची मागणी करतोय. ही मागणी लोकसभेत करणारा तुम्ही निवडून दिलेला एकमेव ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय.
धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, हे विषय पण ओमराजेनं त्या ठिकाणी लोकसभेत तेवढ्याच ताकदीनं मांडले. आता मला तुम्हाला विचारायचंय, भाई और बहनों, किसान की आमदनी 2022 तक दोगुनी कर दी जाएगी. झालं का हो? वर चढली देव काही. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन त्या ठिकाणी पाम तेलावरचा आयात शुल्क कपात करून सोयाबीन आयात करून 4,000 रुपयापर्यंत खाली आणलं. कांदावाले आहेत का? जरा हातवर करा बरं. झाली का नाही निश्चिती? 60 रुपयाला भाव गेला की कांद्यावर निर्यात बंदी. बांधवानो, बिस्लेरी बाटलीच्या पाण्याचा भाव 20 रुपये लिटर आहे आणि शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाचा भाव 22 रुपये लिटर आहे. झालं का उत्पन्न दुप्पट? तुम्ही याचा हिशोब घेणार का नाही? मला खात्री आहे साहेब, शेतकरी याचा हिशोब येणाऱ्या 7 तारखेला घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. भाई और बहनों, महंगाई कम हुई क्या नहीं हुई? मना की हुई. 800 रुपये एकरनं आम्ही 14ला नांगरत होता, आज नांगरणाचा भाव 2200 ते 2000 रुपये एकर झाला. झाला का नाही? 400चं डीएपीचं पोतं 2014ला मिळायचं, आज ते डीएपीचं पोतं आम्ही 1600 रुपयाला घेतोय, ते बी फोटो टाकून. झालं का नाही? बांधवानो, या ठिकाणी मला विचारायचंय, 60 रुपयाचं डिझेल आज 97 रुपयाला घेतो, 70 रुपयाचं पेट्रोल आज 105 रुपयाला घेतो आणि 400 रुपयाचं गॅस सिलेंडर आज 1100 रुपयाला घेतो का नाही? तुमच्या घरच्याला किंवा तुम्हाला विचारायचंय, 2014 मध्ये जो आठवडी बाजार तुमचा 100 रुपयात होत होता, आज तोच आठवडी बाजार 500 रुपयात तरी होतय का हो? होतय का हो? मग महागाई कमी झाली का वाढली बंधवांनो? आता याचा हिशोब घेणार का नाही? साहेब, हेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणत होते, ज्यावेळेस सिलेंडरचा भाव 400 होता, की तुम्ही मतदानाला जाताना गॅस सिलेंडरच्या पाया पडून मतदानाला जावा, म्हणत होते का नाही? आता 400चं सिलेंडर 1100ला झालंय. आता माझं म्हणणं आहे, शेगडीला साष्टांग दंडवत घाला आणि सिलेंडर टकोऱ्यावर घेऊन मतदानाला जावा. जा चालगा नाही. भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएगा उसको ईडी की नोटिस देके भाजप में लूंगा. 70,000 कोटीचा आरोप अजित पवारांवर त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला. 5व्याच दिवशी तेच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि बांधवांनो, त्यांना खातं कोणचं दिलं? अर्थ खातं. म्हणले ह्यांना 70,000 कोटी रुपयाचा हाणायचा अनुभव आहे, म्हणले ह्यांना द्या. चलतंय का हो? एका बाजूला ही परिस्थिती आहे, 70,000 कोटीचा आरोप असताना त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून केलं जातंय, अर्थमंत्रीपद दिलं जातंय, त्यांच्यावरच्या चौकशा त्या ठिकाणी स्थगिती दिली जाते आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवालवर 1 पैशाचा आरोप सिद्ध करू शकले नाही, केवळ विरोधात आहे म्हणून त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जातंय. मला वाटतं ह्या गोष्टीचा विषय पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बांधवानो, नोकऱ्या सगळ्याला मिळाल्या का हो? आसकस का नाही? 2 कोटी नोकऱ्या वर्षाला म्हणल्यावर 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या झाल्या. मला वाटलं तुम्ही आज आमची सभा आहे म्हणून रजा टाकून आला असाल. आलाय का? वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता, 2 लाख युवकांना नोकऱ्या मिळत होत्या. त्या ठिकाणी तो प्रकल्प गेला कुठं? गुजरातला. 2 लाख युवकाचा रोजगार महाराष्ट्राचा बुडालाय. मला आपल्याला विनंती करायची आहे, ह्या रोजगाराचा हिशोब 7 तारखेला घेणार का नाही? घेणार का नाही? निश्चितपणे घेणार. आज बरेचसे विषय साहेब आमच्यावर ही कोट्याधीश मंडळी टक्केवारीचा आरोप करते. मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचंय, ह्यांच्यासारखे जर आमचे हात ह्या घाणीत बरबटले असती,
ह्यांच्यासारखे जर ह्यांचे तोंड जसे काळे झाले तसे आमची झाले असते तर आम्ही सुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये स्वच्छ व्हायला कधीच गेलो असतो. ज्या अर्थी या ठिकाणी प्रामाणिकपणे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे आम्ही खुट्टा राहून उभा आहेत. कुठलीही चौकशी लावायची ती लावा, जी काय करायचं ती करा, ईडी लावा. आम्ही प्रामाणिक आहेत, कुणाच्या बापाला त्या ठिकाणी घाबरत नाहीत, प्रामाणिकपणे या ठिकाणी उभे आहेत. आणि म्हणून ह्या जनतेचा विश्वास साहेब तुमच्यावर आहे, ह्या जनतेचा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर आहे. आणि साहेब ज्या ज्या लोकांनी तुम्हाला यातना दिल्या, दुःख दिलं, ज्या लोकांना साहेब आपण आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, स्वतः ईडी पासून वाचण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, पदाच्या लालसेपोटी जी जी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेली, त्या गद्दाराचा हिशोब आपण करणार का नाही? करणार का नाही? आणि मला सांगायचंय आवर्जून की 40 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवारांना डॉक्टर पाटील कुटुंब एका रात्रीत गद्दारी करून त्या ठिकाणी भाजपमध्ये जाते. आदरणीय साहेब, आपण आपल्या आशीर्वादाने मी एकदा खासदार आणि एकदा आमदार झालो. आपलं चिन्ह जात असताना, आपला पक्ष जात असताना, त्या ठिकाणी आपली सत्ता जात असताना आणि समोर गेल्यावर 50 खोके मिळत असताना सुद्धा त्याच्यावर लाथ मारून आम्ही प्रामाणिकपणे साहेब आपल्या पाठीमागे निष्ठेने उभा राहिलोय. मला आपल्याला विचारायचंय, तुम्ही प्रामाणिक माणसाला मतदान करणार का संधी साधू माणसाला मतदान करणार? हा निर्णय सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे. बरेचसे विषय आहेत मी सांगू इच्छितो, पण आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचंय. माझी विनंती आहे की माझ्या मागं फक्त एक क्लिप साहेब मी वाचून, एकच क्लिप फक्त वाचून दाखवणार आहे. एकच गोष्ट सांगणार आहे की एक सामान्य कांबळे नावाचा हलगीवाला, 500 रुपये त्या माणसाची साहेब, 500 रुपये त्या माणसाची फक्त हाजरी. 500 रुपयाच्या हाजरीवर साधा तुम्हाला विषय सांगतो, त्यांच्या रॅलीत हा हलगी वाजवायला, मला फक्त मी सांगतो साहेब, ह्या माणसानं त्या ठिकाणी पत्रकाराला क्लिप दिल्याच्या नंतर रात्री राष्ट्रवादीची सगळी लोक बडी धेंडे त्याच्या घरी गेले. त्याला म्हणले ही 2 लाख रुपये धर आणि ओम राजेनं असं म्हणायला सांगितलंय म्हणून मन. पण ह्या कांबळे नावाच्या प्रामाणिक माणसानं सांगितलं 500 रुपयाची हलगी तुझ्या रॅलीत मी वाजून आलोय, तुझा माझा हिशोब मिटला, ती 2 लाख रुपये उचल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मत कुणाला टाकायचंय हा अधिकार मला दिलाय, माझं मत ओम राजेलाच. साहेब, इतका गरीब असणारा माणूस त्या ठिकाणी निष्ठा प्रामाणिकपणा दाखवू शकत असेल तर माझी इच्छा आहे ह्या प्रामाणिक माणसाचे पाय धुवून थोडं थोडं पाणी जर ह्या गद्दारांना पाजलं तर काही गुण आला तर आला, हे माझं म्हणणं आहे साहेब. इतकी सामान्य जनता प्रामाणिक आहे आणि तुम्हा सगळ्या निष्ठावंत लोकांच्या जोरावरच आज या युद्धाला आम्ही सामोरं जातोय. माझी विनंती आहे, उद्याच्या येणाऱ्या 8 तारखेला मतदान करत असताना, मला माहिती आहे 7 आहे म्हणलं दिल की बात ऐकायला का मन की बात ऐकायला ती टेस्ट केलं मी, पण 8 म्हणल्या 7 म्हणला म्हणजे तुम्ही दिल की बात ऐकलेली आहे, मन की बात ऐकलेली. आता मतदान करत असताना 2 मशिनी आहेत. 1 नंबर मशीनवर 2 नंबरला त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या, तुमच्या कुटुंबातल्या सदस्य असणाऱ्या खासदाराचा नंबर आहे. 2 नंबरला नाव आहे ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर. त्याच्या पुढे आपली निशाणी आहे आई तुळजा भवानीची धगधगती मशाल. अशी कशी आहे, ह्या मशालीच्या पुढं बटन आहे, ते बटन दाबल्याच्या नंतर टुई म्हणून आवाज येईल. आवाज आला की लगेच महागारी फिरायचं नाही. बाजूला व्हीव्हीपॅट मशीन आहे, त्या मशीनवर त्या ठिकाणी आपण मशालीचं बटन दाबलं असेल तर मशालीची चिठ्ठी आली का नाही याची खात्री करायची. जर मशालीची चिठ्ठी आली असेल तर तो झाला पुरावा की आपलं मतदान मशालीला गेलेलं आहे. बांधवानो, बटन मशालीचं दाबलं दुसरं चित्र आलं तर फोडायची नाही. इथं महिना गेलाय आमचा, 5 किलो फोडायची नाही. अर्ज द्यायचा
की सदरच्या मशीन मध्ये एक बटन दाबला असतं दुसरं चिन्ह दिसतंय, ताबडतोब त्या ठिकाणी आपण केंद्र प्रमुखाला अर्ज दिल्याच्या नंतर मतदान थांबवलं जाईल. पण हे कधी वेगळं चिन्ह आलं तर. पण मशालीचं बटन दाबून जर मशालीचं चित्र येत असेल तर मतदान आपलं सुखरूप आहे. मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे, उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला 2 नंबरचं 1 नंबरच्या मशीनवरचं 2 नंबरचं बटन मशालीचं दाबून तुमच्या हक्काचा, तुमच्या कुटुंबातला त्या ठिकाणी तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी ओमराजेला लोकसभेत पाठवणार का नाही हो? पाठवणार का नाही हो? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते विधान परिषदेचे विरोधी